आपल्या सगळ्यांचे सहकारी विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, आमचे पारनेरचे आमदार राष्ट्रवादीचे काशीनाथराव दाते, मराठवाड्याचे आमदार विक्रमजी काळे, मराठवाड्याचे दुसरे आमदार सतीशजी चव्हाण, विदर्भाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार अमोल मिटकरीजी, आज ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षप्रवेश होतोय ते भूम परांडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोठे, आनंद बिंदुराव, लतीफ तांबोळी, सुरेश बिराजदार, अशोक सावंत, महेंद्र रुगडे, बदरू जजमा, त्याचबरोबर उपस्थित असणारे संजय बोरगे, ऍडव्होकेट प्रवीण यादव, समयुद्दीन मशायक, सुरेश पाटील, सुशील शेळके, महेंद्र पानसरे, संजय मिस्किल, अनेक माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः धाराशिव, पारनेर, पाथर्डी, अकोला आणि धाराशिव मधले भूम परांडा वाशी या परिसरातून आलेले सर्व आमचे सहकारी, सर्व बंधू भगिनी, तरुण कार्यकर्ते, वडीलधारी नेते, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय. तसं बघितलं तर आपण अनेक वर्ष एकत्र काम केलं. मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या, समीकरणं बदलली, त्याच्यातून काही भूमिका काही काहींना घ्यावी लागली. परंतु राहुल तसा माझ्या संपर्कामध्ये होता. दुर्दैवाने त्याला अपयश आलं. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो, सर्वांना सांगतो की बाबांनो, अपयशाने खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला, यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं. शेवटी आपण सगळेजण लोकांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते. मित्रांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अनेक वर्ष ही संधी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला दिली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आणि इथपर्यंत अनेक मान्यवरांच्या मदतीमुळे मी इथं पोहोचलेलो आहे. आज आम्ही सगळेजण, मी असेल, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, नवाब भाई असतील, मलिक असतील किंवा धनंजय मुंडे असतील, बाकीचे सगळे, दत्ताभाऊ भरणे आता कृषी मंत्री केलेले ते असतील, मकरंदाबा पाटील असतील, आदिती तटकरे असतील, कितीतरी आपले सहकार्याची नावं, भाऊसाहेब पाटील आपले लातूरचे असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील, नरहरी झिरवाळ असतील, अण्णा बनसोडे असतील. आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत. तिथं काम करत असताना भाजपच्या परीनं काम करताय. त्याचबरोबर शिवसेना एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करताय. आणि मी आता काही नावं घेतली. आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामं करतोय. सरकारच्या योजना केंद्राच्या, राज्याच्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आम्ही सगळे एकमेकाला सहकार्य करतोय. तसा बघितलं तर जुना उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव हा जिल्हा काही मला नवा नाही. तसं बघितलं तर मी धाराशिवचा जावई, तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळं अनेक आहेत. सुरेश बिराजदार बसले, तिथं आमचे राहुल बसले मोठे. मागे आपण बाणगंगा आणि भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना हा बरेच प्रयत्न केले. ते दोघं अतोनात कष्ट घेत होते. प्रतिकूल परिस्थिती होती, तुम्ही सगळेजण साथ देत होता. परंतु शेतीचा पाण्याचा प्रश्न होता. तिथल्या काही मूलभूत, काही महत्वाच्या गोष्टी पूर्णत्वाला जायच्या होत्या आणि त्याच्यातून 1250चा कारखाना तर परवडतच नाही. त्याच्यामुळं हे दोघंही, सुरेशराव काय किंवा आमचा राहुल काय, सगळेजण प्रयत्नाची शिकस्त करत होते, पण कारखाना काही अडचणीतनं बाहेर निघत नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी मला आव्हान केलं की दादा, तुम्ही तो चालवायला तुमच्या लोकांनी घ्यायला सांगा. आम्ही तो चालवायला घेतला, परंतु 1250चा कारखाना कुठल्याच
देशात कुणालाच परवडत नाही, कारण तो फार बारका कारखाना आहे. कारखाना कमीत कमी 2,500 टनाचा पाहिजे. आम्ही आता राज्य सरकारने धोरण स्वीकारलेलं 2,500 टनाच्या आतमध्ये कारखान्याची परवानगी द्यायची नाही. पण आता तर सहकारी साखर कारखाने द्यायचं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नंतर बंदच केलं. हे आपले सगळे म्हणजे बिराजदार कारखाना असेल, बाणगंगा कारखाना असेल किंवा धनाजीराव साठेंचा पण एक कारखाना आमच्या माढा तालुक्यामध्ये आहे तो असेल, किंवा मोहन जगतापांचाही कारखाना माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माजलगावच्या परिसरामध्ये, हे सगळे कारखाने तुमचे शेवटच्या टप्प्यातले कारखाने. तुला आठवत असेल ना सुरेशराव, तुम्हालाही आठवत असेल, त्यांना वेळेत पैसे पण मिळाले नाही. जे गव्हर्नमेंटचं भाग भांडवल असतं ते वेळेत मिळालं असतं तर ही परिस्थिती त्या दोघांच्यावर आली नसती. पण तो मी मगाशी सांगितलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते प्रयत्न करत होते, परंतु काही ना काही समस्या अडचणी येत होत्या. आणि आम्ही पण चालवायला घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो 3,000, 3,500, 4,000च्या पर्यंत नेल्याशिवाय तो चालू शकत नाही. आम्हालाही सुरुवातीच्या काळामध्ये नुकसान सहन करावं लागलं. परंतु आता तुम्हाला माहितीये, एक कारखाना 7,000 टनी केलेला आहे. त्याच्यामध्ये कोजन आहे, डिस्लरी आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा चाललेल्या तुम्ही सगळेजण बघताय दोन्ही भागामध्ये. शेवटी माझ्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळावेत ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याची भावना. तर आज मला बाप्पा मोठ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण स्वर्गीय बाप्पा मोठेंच्या बरोबर मला पण कामाची संधी मिळाली. कारण 10 जून 1999 आदरणीय पवार साहेबांनी, सन्मानजींनी, तारिक अनवरांनी, प्रफुल्ल पटेल, पदमसिंह पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचर, विजयसिंह मोहिते पाटील या सगळ्या मान्यवरांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला. आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. मी, आर जयंतराव, दिलीपराव, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. परंतु आम्ही सगळ्यांनी तिथं साथ दिली आणि बघता बघता आपला पक्ष आज 26 वर्षाचा झालेला आहे. शेवटी मी सर्वांना सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, तशा पद्धतीने घटना घडल्या. मागे दुर्दैवानी राहुलला अपयश आलं. राहुल तिथं प्रयत्न करतोय, तिथली परिस्थिती भौगोलिक वेगळी आहे. पाण्याचा प्रश्न आहे, जसा उल्लेख कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा आता राहुलने केला. उजनीमध्ये आपण अधिकचं पाणी आणून तिथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय. शेवटी ही सगळी कामं करत असताना निधी मोठ्या प्रमाणावर लागत असतो आणि त्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत. मी मध्ये राहुलला एकदा दोनदा म्हणलं की राहुल, शेवटी आपण एकत्र मिळाले काम करूया, प्रश्न सुटले पाहिजेत. मध्ये काही रस्त्यांची कामं त्या भागातली करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय तिथल्या लोकांचं राहणीमान बदलू शकत नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं पूर्वी दुधाचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा दुधाचा धंदा होता. आता यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे, धरणांची परिस्थिती चांगली आहे, तलावांची परिस्थिती चांगली आहे. पदमसिंह पाटील साहेब मंत्री असताना अनेक तलाव माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये, माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत. परंतु पावसाचं पण लपंडाव आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ह्याच्यातून पुन्हा एक नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी आपल्याला सगळ्यांना करायची, नवीन कार्यकर्त्यांना जोडायचंय, त्याच्यामध्ये वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्ये मी नगरला गेलेलो होतो, अहिल्यानगरला. तेव्हाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काशीनाथराव दातेंची माझी भेट झालेली होती. ते तिथले आमदार आहेत. राहुरीला एक कार्यक्रम होता, अहिल्यानगर शहरात एक कार्यक्रम होता. कार्यक्रम दोन्ही चांगले झाले. पण त्यावेळेस काशीनाथराव दाते म्हणले की दादा, काही सहकारी मित्र पारनेरचे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत. ताराचंदजी आहेत ते, ताराचंदजी पण मागे आपल्याकडे होते, मध्ये थोडस बाजूला गेले होते. पुन्हा त्यांनी मला सांगितलं की दादा, आपण आपल्या सर्वांच्या बरोबर यायचं. मी म्हटलं आज तुम्ही या, तुमचाही पक्ष प्रवेश करू. पाथर्डी मधले पण काही माझे सहकारी मित्र, त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली. ते पण
तो तालुका तसं बघितलं तर बबनराव ठाकरे साहेबांचा तालुका, परंतु त्याही भागातल्या काही सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आमच्या अमोल मिटकरी आणि मोहम्मद बदरुजमा मोहम्मद आदिल हे आमचे जिल्हाध्यक्ष अकोल्याचे, त्यांच्याही मदतीनं त्यांच्याही प्रयत्नांनं काही आपल्या सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.